लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। ज्येष्ठ समाजसेविका चंद्रभागाबाई गजभिये यांना अंतिम अभिवादन। सावनेर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेविका व धम्म कार्यकर्त्या चंद्रभागाबाई गजभिये यांचे मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले। त्यांना अंतिम अभिवादन देण्याकरिता बौद्ध उपासक उपासिका व राजकीय सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य लोकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यांच्या महान वैचारिक कार्याने प्रभावित झालेले बौद्ध धम्मगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भंते सुराई ससई यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो लोकांनी चंद्रभागाबाई गजभिये यांच्या पार्थिव शरीरास अभिवादन केले व अंतिम यात्रेत सामील झाले। दिवंगत चंद्रभागाबाई गजभिये यांना जन्म दिनांक 16 मे 1948 रोजी बडेगाव येथील आई डोमाबाई व वडील पंची लामगरे यांच्या गरीब घरी झाला। 12 वर्षाचे असताना शाळेतील प्रतियोगितेत भजन म्हणून प्रथम पारितोषिक मिळविले व नंतर भजना मंडळाचे कार्य आरंभ केले। वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी परित्राण पाठाचे अविरत कार्य सुरू केले। लहान वयातच दिवंगत चंद्रभागाबाई गजभिये यांचे नेतृत्व समाजाने स्वीकार केले। 1982 साली त्यांची भारतीय बौद्ध महासभा बडेगाव अध्यक्षपदी निवड झाली। 1982 सालीच वयाच्या 44व्या वर्षी त्यांना भारताचे माजी प्रधानमंत्री व तत्कालीन कॅबिनेट मंत्री पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सभेत भाषण करण्याची संधी मिळाली। वर्ष 2008-9 मध्ये प्रज्ञाशील बुद्ध विहार बडेगाव बांधकामाचे प्रारूप तयार करून 2012 मध्ये भंते सुराई ससई यांच्या हस्ते उद्घाटन केले। तसेच वर्ष 2015 मध्ये बस स्टॉप बडेगाव येथे राष्ट्रनिर्माता भारतरत्न डॉक्टर आंबेडकर व विश्वगुरू भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची स्थापना करून 2018 मध्ये लोकार्पण केले। त्यांनी संबंध सावनेर तालुक्यासोबतच सौसर पारशिवनी येथे सामाजिक कार्य व परित्राण पाठाचे कार्य केले। त्यांनी आयुष्यात 6 वेळा बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर व लुंबिनीची या 4 पवित्र स्थळांची धम्मयात्रा केली। दीक्षाभूमी नागपूर तर्फे त्यांच्या सामाजिक व धम्म कार्याची दखल घेत अनेकदा सत्कार व सन्मान करण्यात आला। तसेच क्षेत्रातील अनेक सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमात त्यांचा नेहमी सत्कार करण्यात येत असायचा। वर्ष 2012 ते 2017 मध्ये त्यांना बडेगाव वार्ड क्रमांक 3 मधून ग्रामपंचायत सदस्यही करण्यात आले होते। दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 7 वाजता वयाच्या 77व्या वर्षी त्यांना अंतिम श्वास घेतला। सोशल भारत 24 तर्फे त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। ताज्या घडामोडी, बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत 24, आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल।